हॉटेल, ढाबा विसरून जाल जेव्हा तुम्ही ही डाळ बनवाल. अतिशय वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे. तर डाळ 1 वाटी घेऊन स्वच्छ धुवून आपण इथं कुकरमध्ये टाकून अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळदी पावडर टाकून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्या की आपण इथं कढईमध्ये आवडीनुसार तेल, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट टाकून थोडीशी हळदी पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचं. छान परतून घ्यायचं आणि इथं 2 चमचे बेसन पीठ टाकून परत याला 1 मिनिट परतून घ्यायचं. इथं 1 टमाटर, 1 कांदा किसून घेतलेला आहे म्हणजे पटकन परतल्या जाईल आणि भाजीला थिकनेस छान येईल. हे 3 मिनिट परतून झाल्यानंतर अर्धा चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, 2-4 खडे साखरेचे टाकून घ्यायचे आहे. डाळीचं अर्धा वाटी पाणी टाकून परत याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तेल सेपरेट झालं की याच्यामध्ये ही डाळ शिजवून घेतली टाकून घ्यायचे. परत याला लो फ्लेमवर 5 मिनिट शिजवून घेतल्यानंतर बघू शकता एकदम परफेक्ट आणि हॉटेलसारखी ही डाळ आपली तयार झालेली आहे. घरात पालेभाज्या नसतील तर हा पर्याय बेस्ट आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.